यो विश्वं विदधाति पाति सततं संहारयत्यञ्जसा सृष्ट्वा दिव्यमहोषधीश्च विविधान् दूरीकरोत्यामयान् बिभ्राणोऽञ्जलिना चकास्ति भुवने पीयूषपूर्णं घटं तं धन्वन्तरिरूपमिहममलं वन्दामहे श्रेयसे। नमस्कार। आज धनत्रयोदशी किंवा दिवाळीचा दुसरा दिवस आज विशेषतः म्हणजे धन्वंतरी जयंती म्हणून साजरी केली जाते असा हा दिवस आपल्या भारतवर्षामध्ये हा दिवस विशेषतः वैद्यक क्षेत्रातील लोक अतिशय उत्साहाने साजरा करतात। कारण काय तर भगवान धन्वंतरी जे होते ते देवांचे वैद्य म्हणजे फिजिशियन ऑफ गॉड असं जरी म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, एवढं त्यांचं मोठं स्थान आहे। ही गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी। तर आपण भगवान धन्वंतरी यांची उत्पत्ती कशी झाली याची कहाणी पाहणंसुद्धा खूप रंजक आहे बरं का। तर झालं काय, दुर्वास ऋषी आपल्याला माहिती आहेत की किती कोपिष्ट होते। तर काही कारणाने इंद्राला त्यांनी शाप दिला की तुझं जे अमरत्व आहे सर्व देवांचं, तुझंसुद्धा अमरत्व आणि तुझं वैभव लक्ष्मीच्या रूपाने जे आहे ते पूर्ण नष्ट होणार आहे। तर असा शाप मिळाल्यानंतर पूर्ण देवलोकामध्ये एकदम गडबड सुरू झाली, दहशत सुरू झाली की बापरे, आता आपलं वैभव गेलं, आपलं अमरत्व गेलं, आता काहीतरी याच्यासाठी केलंच पाहिजे। तर अनेक खलबतं झाली आणि त्यातून मग असा मार्ग निघाला की आता पुन्हा अमृताची लक्ष्मीची निर्मिती आपण केली पाहिजे। तर त्यासाठी समुद्रमंथन करायचं असा निर्णय झाला। तर समुद्रमंथन हा काही खेळ नाही, क्षीरसागर हा पूर्ण घुसळून काढायचा आणि त्याच्यासाठी प्रचंड शक्ती लागणार होती, मोठं बळ लागणार होतं। तर ही काही देवांच्या बसची बात नव्हती। त्यामुळे त्यांनी दानवांना, असुरांना त्यासाठी आमंत्रित करायचं ठरवलं आणि त्यांची मदत घेऊन मग आपल्याला सगळा पुढचा कहाणीचा भाग माहिती आहे की त्यासाठी मंदार पर्वत आणि वसुकी जो हा महासर्प आहे त्याच्यातून हे घुसळायचा सगळा कार्यक्रम सुरू झाला आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारची रत्न बाहेर आली। ती रत्न जी होती ती काही चांगल्या गुणाची होती, काही वाईट गुणाची होती। याच्यामध्ये हलाहल विष असेल, वारुणी असेल, अशा पद्धतीची काही रत्न निर्माण झाली। परंतु बहुवंशी रत्न ही चांगली होती। मग कौस्तुभ मणी असेल, पारिजातकाचा वृक्ष असेल, कल्पवृक्ष असेल, कामधेनू आहे, त्याचप्रमाणे लक्ष्मी ज्याच्यासाठी वैभव प्राप्त होण्यासाठी हे समुद्रमंथन केलं होतं त्या लक्ष्मीची पण यातून निर्मिती झाली। आणि सर्वात शेवटचं जे रत्न आहे ते म्हणजे महत्त्वाचं, साक्षात भगवान धन्वंतरी अमृताचा घट घेऊन त्यातून प्रकट झाले आणि हे अमृत देवतांना मिळालं आणि त्याच्यातून त्यांना अमरत्व प्राप्त झालं। अशा पद्धतीची ही गोष्ट आपल्याला आहे। तर हे धन्वंतरी कसे होते त्यांचं वर्णन किंवा आपण अनेक ठिकाणी आज धन्वंतरीचं पूजन करताना पाहतो की त्यांना 4 हात आहेत। तर चारही हातामध्ये, एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये चक्र आहे, सुदर्शन चक्र, एका हातामध्ये जलौका आहेत आणि एका हातामध्ये अमृत घट आहे। तर या पद्धतीने आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊ की याचा सिग्निफिकन्स काय आहे, महत्त्व काय आहे। तर ज्या हातामध्ये भगवान धन्वंतरींच्या शंख आहे, तर शंख जो आहे हा शब्द, शंखातून काय निर्माण होतो तर शब्द निर्माण होतो। शब्द हा जो काही गुण आहे हा आकाश महाभूताचा आहे। जेव्हा आपण बघतो की आत्म्यापासून आकाश महाभूत निर्माण होतं आणि या पंचमहाभूतांपासून पुढे सृष्टी उत्पन्न होत असते, तर त्यातलं आद्य महाभूत जे आहे ते म्हणजे आकाश महाभूत आहे। आणि दातार शास्त्री माझे गुरुवर्य जे पांचभौतिक चिकित्सेचे प्रणेते होते, ज्यांनी पांचभौतिक चिकित्सेचा पाया घातला, ते नेहमी सांगायचे की आकाश महाभूत ज्याचं चांगलं आहे त्याची तब्येत, त्याची प्रकृती उत्तम राहते, कारण ते योग्य प्रकारामध्ये शरीरामध्ये आकाशाची निर्मिती करतं ते महाभूत जे आहे ते। त्यामुळं शंख हा एका पद्धतीने भगवान धन्वंतरी आपल्याला आदेश करत आहेत की आकाशाची प्रस्थापना तुमच्या शरीरामध्ये करा, मग तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल। दुसरं आहे ते चक्र आहे। चक्र म्हणजे सुदर्शन चक्र, त्याच्यामध्ये 108 आरी आहेत त्याला। तर 108 हा सुद्धा आकडा हा अत्यंत पवित्र आपल्या संस्कृतीमध्ये समजला जातो। त्याच्या मागे सुद्धा वेगवेगळे लॉजिक्स आहेत। ही गोष्ट एक फार सविस्तर विषय तो होईल, त्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये आपण आत्ता जाणार नाहीत। परंतु हे जे चक्र आहे हे ऋग्वेदामध्ये काळ चक्र जे आहे त्याच्याशी त्याची
सांगितलेले आहे किंवा साधर्म्य सांगितलेलं आहे, तर काळ हे जे द्रव्य आहे हे किती महत्त्वाचं आहे हे आयुर्वेद नेहमी सांगतो. मग ते ऋतुचर्या असेल, दिनचर्या असेल, वेगवेगळ्या काळानुसार करायची पंचकर्म असतील, आहारातले बदल असतील, किंवा योग्य वेळी कुठल्याही गोष्टी केल्याने आपल्याला आरोग्य कसं प्राप्त होतं, प्रज्ञापराध टाळावे त्याच्यातून आपल्याला कसं आरोग्य प्राप्त होतं, हे या चक्राच्या निमित्ताने भगवान धन्वंतरी आपल्याला प्रतिपादित करत आहेत. नंतर येते ती म्हणजे जलौका, जळवा ज्याला आपण म्हणतो. हा एक जलचर प्राणी आहे. हा पाण्यामध्ये राहणारा असा प्राणी जो आहे हा मुख्यतः आयुर्वेदातलं जे प्रधान पंचकर्म जे आहे, रक्तमोक्षण म्हणतात, रक्तातल्या ज्या अशुद्धी असतात त्या काढून घेण्यासाठी उपयुक्त पडणारं हे एक टूल आहे. हे साक्षात भगवान धन्वंतरींनी आपल्या हातात धारण केलेलं आहे. त्यामुळं धन्वंतरी आपल्याला सूचित करतात की रक्तधातू हा शुद्ध असणं हे किती महत्त्वाचं आहे. आयुर्वेदातल्या ज्या सगळ्या चिकित्सा असतात ह्या रक्तदोषाच्या, रक्तधातूच्या अनुषंगाने असतात की रक्तशुद्धी जर केली तर बाकी सगळे धातू हे आपले व्यवस्थित राहतात आणि रक्तधातूमध्ये पंचमहाभूतांची प्रतिमा जणू पडत असते. त्यामुळे रक्तधातू व्यवस्थित ठेवला तर आपल्याला आरोग्य प्राप्त होईल. हे भगवान धन्वंतरीने हातामध्ये जळू घेऊन आपल्याला त्या पद्धतीने निर्देश केलेला आहे. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे अमृत घट. या गोष्टी जेव्हा आपण आकाशाची प्रस्थापना आपल्या शरीरात व्यवस्थित करतो, आपला रक्तधातू आपला अगदी व्यवस्थित निरोगी ठेवतो, तर आपल्याला ह्या अमृताच्या रूपाने आरोग्य हे प्राप्त होणारच आहे. हा एक प्रकारची आश्वासन हे देत आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. तर एक वेगळ्या पद्धतीने दाखलासुद्धा आपण किंवा एक प्रतिकात्मकसुद्धा आपण हे समुद्र मंथन घेऊ शकतो, ज्याला आपण मेटाफॉरिकल म्हणतो, की ज्याच्यामध्ये सृष्टीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये नेहमी आपण पाहतो की सत्प्रवृत्ती असतात, तशा कुप्रवृत्ती असतात, पॉझिटिव्ह गोष्टी असतात, तशा निगेटिव्ह गोष्टी असतात, सुख असतं तसं दुःख असतं, शीतगुण असतं तसा उष्णगुण असतो, सत्वगुण असतो तसा तमगुण असतो. म्हणजे आयुष्यामध्ये नेहमी आपल्याला ह्या द्वंद्वात्मक ज्या गोष्टी असतात त्यांच्याशी लढा द्यावा लागतो, कुठलंही हताशपणा न येता. आणि हा जो लढा असतो आणि संघर्ष असतो त्यातूनच आपली ऐहिकसुद्धा प्रगती होत असते आणि आध्यात्मिकही प्रगती होत असते. असा पद्धतीचा संदेश हा समुद्र मंथनातून आपण नक्की घेऊ शकतो आणि या मंथनातून आपल्याला ईश्वर प्राप्ती, सत्यप्राप्तीसारखं अमृत प्राप्त होऊ शकतं. हे सुद्धा आपल्याला भगवान धन्वंतरी इथं सूचित करत आहेत. तर हा झाला धन्वंतरींचं प्रकटीकरण कसं झालं याविषयीचा भाग. आणखीन एक धन्वंतरी आहेत, त्यांचाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आपल्या संस्कृतीमध्ये. तो म्हणजे काशीचा राजा धन्व जो होता, तर त्याला बरेच वर्ष पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे त्यांनी भगवान विष्णूंची तप केलं, प्रार्थना केली आणि त्यांच्या कृपेने त्याला पुत्रप्राप्त झाली. तर त्याचं नाव त्यांनी दिवोदास जरी ठेवलेलं असलं तरी पुढे हा धन्वाचा पुत्र, त्यामुळे धन्वंतरी या नावाने जास्त त्यांचा हा पुत्र प्रचलित झाला. आणि या धन्वंतरींनी पुढे अष्टांग आयुर्वेद जो आहे की ज्याच्यामध्ये काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरा, वृषान अशा पद्धतीच्या 8 शाखा या आयुर्वेदाच्या निर्माण केल्या सिस्टमॅटिकली. त्याची सगळ्या संप्राप्ती, त्याची औषधं या पद्धतीने निश्चितीकरण केलं. तर हे ज्ञान त्या धन्वंतरींनी भरद्वाज जे ऋषी होते त्यांच्यापासून हा प्राप्त केलं आणि त्याच्यातूनच पुढे अनेक शिष्यपरंपराही निर्माण केली. त्यातले जे आद्य शिष्य होते ते म्हणजे सुश्रुताचार्य, जे आपल्याला माहिती आहे की हे शल्य तंत्रज्ञ होते. सुश्रुताचार्यांनी ज्या काही शस्त्रक्रिया सांगितल्यात पूर्वी, मग इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनसारख्या परफोरेशनच्या सर्जरी असतील किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया असतील, यातली जी तत्त्व जी आहेत ही तत्त्व आजही आधुनिक शस्त्रक्रियांच्या संदर्भातली जी पुस्तकं आहेत त्यामध्ये आदराने त्याचा उल्लेख केला जातो. म्हणून सुश्रुताचार्य जे आहेत त्यांना फादर ऑफ सर्जरी असं म्हटलं जातं. ही गोष्ट या निमित्ताने आपण लक्षात घेतली पाहिजे. तर अशा या आरोग्य देवता जी आहे धन्वंतरी, त्याचा हा विशेष दिवस आहे. त्यामुळं आज आपण मनोभावे धन्वंतरीचं पूजन करावं, धन्वंतरीची भक्ती करावी, धन्वंतरीचं स्तवन गावं आणि धन्वंतरीचे जे काही आरोग्यदायी आशिष
आपल्याला या निमित्ताने नक्की प्राप्त होईल असं मला वाटतं. तर आपण धन्वंतरी स्तवन जे आहे ते स्तवन गाऊया आणि मग या क्लिपची समाप्ती करूया. विशेष म्हणजे एक गोष्ट सांगायची की आज हा जो काही दिवस आहे हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून सुद्धा आयुष विभाग भारत सरकारचा जो आहे तो हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आणि त्यामुळं आयुर्वेदाचं जे काही लोकांमध्ये प्रचार प्रसार होत आहे, जगभर प्रचार प्रसार होत आहे, याचासुद्धा या निमित्ताने मला उल्लेख करावासा वाटतो. तर आपण धन्वंतरी स्तवन गाऊया. ओम नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मं लोके जरारुक्च भयमृत्युनाशं धातारमीशं विविधौषधीनां शङ्खं चक्रं जलौकां ददतमृतघटं चारुदौर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्यं शुकपरिविलसन् मौलिमम्भोदनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलस चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम्.